श्रमगीता वाचन करणं हे प्रत्येक श्रमीला आवडेल असं आहे. श्रमगीता हे पुस्तक खूपच वाचनीय आहे. यातले श्रमायदान, श्रमकीर्तन असे मुद्दे जीवनाला खूपच उत्साहपूर्वक ठरतात. श्रमगीता यामध्ये 54 अध्याय आहेत. 54 अध्यायामध्ये वेगवेगळे विषय हाताळण्यात आलेले आहेत. आज आपण 5वा अध्याय वाचतो आहोत. श्रमवर्तन. वेचता श्रम महनीय श्रमास्तरी जागतिक संपर्क प्रस्थापित होता जरी श्रमभक्तीचा तर्क तत्व विवेचन जीवनशक्ती श्रमाची तहान दैहिक जीवनाच्या पलीकडले दिसे श्रमाती व्यक्तिगत अलीकडले मूर्तिमंत श्रम प्रेरणा जीवन प्रसाद उत्प्रेरितपणा. म्हणजे काय? म्हणजे श्रम आहेत ते आपण जर वेचून पाहिले तर ते महनीय असे दिसून येतील आपल्याला. श्रमाचे अस्तर आहेत, वेगवेगळे कंगोरे आहेत. ते जर आपण व्यवस्थित उलगडून पाहिले तर अनेक क्रिया प्रक्रिया यांनी श्रम हा गुंफला जातो, तयार केला जातो. श्रमाचे कार्य चालतं हे आपल्या निदर्शनास येते. श्रमामार्फत जागतिक संपर्क करता येतो. सर्व जगाला एकत्रित बांधण्याचं जे सूत्र आहे ते श्रम आहे. आज संगणकामार्फत, कॉम्प्युटर मार्फत वर्क फ्रॉम होम केलं जातं. त्याचं श्रेय अर्थातच श्रमाला जातं. श्रमाशिवाय हे शक्य आहे का? अजिबात नाही, अजिबात नाही. श्रमामार्फत जीवनामध्ये जे जे आणता येईल सुख समृद्धी ते मिळवलं जातं. श्रमाची महती ही अफाट आहे, महनीय आहे. यामध्ये कुणाचं दुमत नाही. श्रमभक्तीचा तर्क आणि अर्क याचं विवेचन या श्रमतत्वात आहे. जीवनशक्ती श्रमाची तहान. श्रमाची तहान काय आहे? श्रमाला कशाची तहान लागते? जीवनाची तहान लागते. लक्षात, जीवनाची. श्रमाला नुसता पैसा प्यारा नाही आहे. श्रमाला जीवन महत्त्वाचं आहे. जीवनाशिवाय श्रम शून्य आहे, शून्य. आणि श्रम हे नेहमी शून्यातूनच तयार केलं जातं हे तितकं खरं आहे. लक्षात घ्या. श्रमाची भूक, श्रमाची तहान माणसाला लागते. त्याचं कारण त्याला त्याचं जीवन सुखी करायचं असतं, जीवन त्याला व्यतीत करायचं, त्याचा उदरनिर्वाह करवायचा असतो. दैहिक जीवनाच्या पलीकडली शक्ती त्याला प्राप्त करायची असते. दिसे श्रमाती व्यक्तिगत अलीकडले. आणि श्रमाच्या अलीकडे जे आहे, जे सुख आहे, जे दुःख आहे, जो परमार्थ आहे, जो मोक्ष आहे, तोही त्याला प्राप्त करायचा असतो. हे दोन्ही क्षेत्र श्रम एकदम बेमालूमपणे करतो. मूर्तिमंत श्रमक प्रेरणा. श्रमाची प्रेरणा कशी आहे? मूर्तिमंत. आपण सगळे मूर्ती आहोत. माणसाची मूर्ती आहे, कामाची मूर्ती आहे, कारखान्याची मूर्ती आहे, कंपनीची मूर्ती आहे. पण या मूर्तिमंत प्रेरणेतून जे श्रम प्राप्त होतात ते जगाला उपकारक ठरतात. जीवन पडसाद उत्प्रेरितपणा. जीवनाचे पडसाद जे आहे ते शरीराला उत्प्रेरित करतात, उत्प्रेरणा देतात. आणि शरीर त्यासाठी काम करायला लागतं. शरीराची आशा एकच आहे, मी काम करतो, मला त्याचा पगार वेतन मिळाला पाहिजे. मी व्यवसाय करतो, मला त्यात नफा झाला पाहिजे. मी उद्योगधंदा करतो, मला फायदा झाला पाहिजे. मी दुकान चालवतो, मी वडापावची गाडी चालवतो, मी भाजीपाला धंदा करतो, मला उदरनिर्वाहासाठी जे जे लागेल पैसा अडका किंवा जे साधन ते श्रमाने प्राप्त करून द्यायला पाहिजे. यासाठी मनुष्य काय करतो? त्याच्या कामाच्या टेबलाला नमस्कार करतो, पाया पडतो. काही लोक तर उदबत्ती लावतात, देवाची तसबीर ठेवतात टेबलावर समोर,
किंवा पाठीमागे, असे वेगवेगळे प्रकार आणि भक्ती आणि शक्ती माणसं करत राहतात. का तर मी ज्या स्थानी बसलो आहे, नोकरीच्या ठिकाणी, व्यवसायाच्या ठिकाणी, उद्योगधंद्याच्या ठिकाणी, तिथे मला एकदम शांतपणे माझा दिवस व्यतीत होऊन दे. माझं जे इप्सित आहे, इप्सितचा अर्थ मला जे नोकरी करायची आहे किंवा मला जे व्यवसाय करते तर मला प्राप्ती मिळायला पाहिजे. मला त्रास नको. शरीराला त्रास करून घेण्याची सवय असते, पण मनुष्याच्या मनाला त्रास करून घेण्याची सवय नसते. म्हणून मनुष्य म्हणतो की मला त्रास नको, मला सुखी ठेव. तो सतत देवाकडे अशीच प्रार्थना करत असतो. अर्थात देव आणि श्रम हे वेगळे नाहीत, लक्षात ठेवायचे. तुम्ही जर श्रम केले तुम्हाला देवाची प्राप्ती होते. कारण या पृथ्वीवरती देवाने जितके अवतार घेतले त्यावेळी देवाला श्रम करावे लागले आणि श्रमाशिवाय देवाची कीर्ती मागे उरली नाही. रामाचं उदाहरण घ्या, श्रीकृष्णाचं उदाहरण घ्या, अनेक उदाहरणं आहेत. मनुष्याची सुद्धा उदाहरणं आहेत, संतांची उदाहरणं आहेत, साधूंची उदाहरणं आहेत. जे पुण्यात्मा आहेत त्यांची उदाहरणं घ्या, तुम्हाला त्यांनी अफाट श्रम केलेले दिसून येतील. अफाट कष्ट, परिश्रम, दुःख, समस्या यांचं निराकरण करून ती लोक उच्च पदाला पोचले. आपण रोज काय करतो? काम करतो, नोकरी करतो, जातो, सकाळी 8ला निघतो बाहेर, रात्री 8ला घरी येतो. 8 तासामध्ये काम करतो, जाण्यामध्ये 1-2 तास लागतात. मनुष्याचं जीवन खलास. मनुष्य काय करतो? सकाळी उठतो, जेवण नाश्ता करतो, कामाला जातो, प्रवास करतो, ट्रेनच्या गॅपमध्ये शिरतो. ती गॅप शोधली की तो स्वतःला असा निवांतपणे ठेवून देतो, उभा राहतो. कधी कधी त्याला बसायला मिळते, कधी विंडो सीट मिळते. विंडो सीट मिळालं तर स्वर्गाहून निराळं सुख त्याला मिळतं. चालती ट्रेन सोडण्याचंही काही लोक कला आत्मसात करतात, पण ते जीव घेणं आहे. पण घाई आणि अशांती गडबडीशिवाय तुम्हाला जगता येत नाही शहरामध्ये. ग्रामीण ठिकाणी ठीक आहे, आपण जातो नोकरीवरती शांतपणे बसणे चालत. शहराच्या ठिकाणी ते शक्य नाही, खूप गर्दी असते. तुम्ही चढायला असते पण मागचा तुम्हाला ढकलतो आतमध्ये. तुम्ही उतराल खाली हळूवार, पण मागची तुम्हाला लोंढा गर्दी बाहेर फेकते, दुखापत होते कधी कधी. हे जे चाललेलं आहे, जी जगाची रहाटगाडी आहे ती थांबणारी नाही आहे, ती चालणारी आहे. चालून मनुष्य जेव्हा थकतो, जीवनाचा प्रवास त्याचा थांबतो, तेव्हा तो निवृत्त होतो. 25 वर्ष, 26 वर्ष, 20 वर्ष, 32 वर्ष करतात नोकरी एके नोकरी एक, प्रमोशन, अधिकार प्राप्त करतात, पैसा करतात. काय नोकरी करून सुद्धा कर्जबाजारी असतात. त्यांना वाईट व्यसनं किंवा सवयी असतात, उधळपट्टी करतात, ते बचत करत नाहीत, गुंतवणूक करत नाहीत, त्यामुळे ते कफल्लक होतात. अशी माणसं आपल्याला पदोपदी दिसतात व्यवहारामध्ये, जीवनामध्ये. अरे तुला पगार किती आहे? तर मला 50,000 पगार आहे. आणि तो मागतो किती? दे मला उसने ते 5,000 रुपये. कशाला रे? तर माझे ते मुलाची फी भरायची आहे, अरे मला असं करायचं, अरे तसं करायचं. हे जे आहे ते काय चाललेलं आहे? श्रम एका बाजूने देतं तुम्हाला आणि एका बाजूने घेतं. लक्षात ठेवा, ही श्रमाची रस्सीकीच आहे. ती दोरी तुम्ही जर नीट पकडली नाही तर तुमचं जीवन हे वैरान वाळवंट बनतं. त्यामुळे जे धन तुम्ही कमवता त्या धनाची बचत करायला शिका. जागा घ्या, जमीन घ्या, पैसे गुंतवा, त्याची बचत करा, मुलांचं शिक्षण करा, कुटुंबाचं पालनपोषण करा, घर बांधा, गाडी घ्या, तुमच्या इच्छा पूर्ण करा. मनुष्य नोकरी कशासाठी करतो? ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी जगतो ना. मरेस्तोवर कष्ट करतो, रात्रंदिन काम करतो, साहेबाची बोलणी खातो, अनेक गोष्टी तर करतो. नुसती नोकरी करणं सोपं नाही आहे. साहेबाची, वरिष्ठांची बोलणी खावी लागतात. काही ना त्यांची मर्जी सांभाळावी लागते. काही साहेब कडक असतात, काही वरिष्ठ कडक असतात, काही हेकटसुद्धा असतात, काही चिकट असतात. वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे श्रमाला आपण जर
त्याचं चित्र पाहिलं तर एक अफाट विस्तीर्ण आणि असं विस्तारित जाणारं क्षेत्र आपल्याला दिसतं. अनेक प्रकारचे श्रम, अनेक प्रकारच्या नोकऱ्या, अनेक प्रकारचे साधनं आपल्याला दिसतात जगात. त्यातून जे आपल्याला आवडतात किंवा जिथं आपण चिकटलो आहे नोकरीसाठी, ती कार्यालय, ती कंपनी, तो कारखाना, की ती दुकान, ती जागा आपल्याला धन्य वाटते. आमचं बरं चाललं आहे, दरमहा पगार मिळतो, मुलांचं शिक्षण चाललं आहे, पत्नीचं बरं चाललं आहे, माझंसुद्धा बरं चाललं आहे, दोन वेळचं खातो पितो, देवाने आम्हाला सुखी ठेवलं आहे, असं मनुष्य दुसऱ्याला सांगतो. पण मनुष्याच्या मनामध्ये एक गोष्ट असते की बाबा त्याची नोकरी चांगली आहे, त्याला सुख आहे, मला सुख नाही, मला का माझ्याकडे पैसा आहे पण मला आनंद नाही मिळत. उपभोग घेण्याची वृत्ती मनुष्याकडे आहे आणि ती उपभोग घेण्याची वृत्ती श्रम माणसाला प्रदान करते. श्रमाने माणसावर उपकार केलेले आहेत. श्रम हा शरीराचा औषधोपचार आहे, हे औषध आहे शरीराचं. जर माणसाने श्रम केले नाहीत, श्रम घेतले नाहीत, परिश्रम केले नाहीत, नोकरी केली नाही, कष्ट घेतले नाहीत, शरीर बिघडेल, तुमचं आरोग्य धोक्यात येईल. काहीतरी काम करायला पाहिजे मला, असं मनुष्याला वाटतं. मग तो काहीतरी घरामध्ये टोकाटोक करतो, काहीतरी भाजीचं काम करतो, मदत करतो स्वयंपाकामध्ये, काही नाही तरी काम करतो. घरातल्या स्त्रियासुद्धा कुठंतरी जुनं कामं काढतात, मन रमवतात, वेळ दवडतात. अशा अनेक घटना होतात. पूर्वी स्त्रिया गोधड्या शिवायच्या घरामध्ये, अनेक प्रकारचे विरंगुळ्यांची साधनं लोक शोधायची. काही ना कामाशिवाय चलच पडत नाही, त्यांना काम करायला पाहिजे. एक तरी फेरी त्यांच्या कामाच्या ठिकाणी झाली की त्यांचा दिवस सार्थकी लागला. असं घडतं, असं करणारे लोक आहेत. रात्रंदिवस काम काम. बघा काही लोक त्या साहेबाची कॅबिन असेल तर साहेब जातात ना कॅबिनच्या बाहेर, बसूनच असतो किंवा उशिरा येतो आणि उशिराभर राहतो, घरी जात नाही लवकर. असं का करतात लोक? कारण त्याला त्या जागेची आवड निर्माण होते, ती जागा त्याला आकर्षून घेते. श्रमाकडे गुरुत्वाकर्षण शक्ती आहे भरपूर प्रमाणात. गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे माणसं त्याच्याकडे खेचली जातात. हे श्रमाचं आकर्षण तर प्रत्येकाला आहे, लहान मुलाला आहे, वृद्धाला आहे, तरुणांना आहे, अगदी आजारी माणसालासुद्धा काम करावं असं वाटतं. तो म्हणतो नाही, मी काम केलं ना मला बरं वाटेल. अशी एक मानसिकता श्रम प्रत्येक माणसात तयार करतो आणि हे श्रमगीतेत आहे. श्रमगीतेमध्ये जगण्याचं सार आहे. श्रमगीतेमध्ये श्रमसंत वाणी वाचायला पाहिजे. श्रमसंत वाणीमध्ये वेगवेगळे विचार आहेत, श्रमाचे महाविचार आहेत त्याच्यामध्ये. आणि हे महाविचार घेतले कुठून? निसर्गातून. निसर्गाने प्रदान केले माणसाला. श्रमाचा विचार माणसाकडे आला कुठून? निसर्गाने. श्रमाची शक्ती माणसाकडे आली कुठून? निसर्गाकडून. निसर्गाशिवाय सगळं शून्य आहे, लक्षात घ्या. जे काही मनुष्य घेतो तो इथल्या निसर्गातून घेतो, इथल्या मातीतून घेतो आणि ते परतफेड करतो. निसर्गाचं एक तत्व आहे. निसर्ग देतो, तो पुन्हा मागतो आणि तुम्ही मागूनसुद्धा दिलं नाही तर ओरबाडून घेतो, तुमच्यावर संकट टाकतो, तुमच्यावर दुःख टाकतो आणि पुन्हा देतो. मनुष्याला कामाचं काय वाढत नाही, मनुष्याला श्रमाचं काय वाढत नाही, त्याला काय एवढा त्रास होत नाही. जरी त्रास झाला तरी सांगत नाही, बोलतो माझं बरं आहे. किती कष्ट पडू दे मनुष्याच्या शरीराला, मनुष्य मागे हटत नाही. आणि ही जी शक्ती आहे, जी काम करण्याची दुर्दम्य इच्छा आहे, ती श्रमाला हरवते. मनुष्य श्रमाला पराभूत करतो आणि त्यामुळे मनुष्याला श्रम वश होते. श्रमाला वश करण्याची शक्ती माणसाच्या मनगटात आहे, हातामध्ये आहे, पंजामध्ये आहे, मेंदूत आहे, हृदयामध्ये आहे, पायामध्ये आहे. अनेक ठिकाणी श्रम वसतो, अनेक ठिकाणी श्रमाची शक्ती आहे. मनुष्य बुद्धीने विचार करतो की बाबा हे काम मला कोणत्या पद्धतीने करता येईल आणि कोणत्या पद्धतीने पार पाडू शकतो. असा विचार तो जेव्हा करतो तेव्हा त्याचे हात ते काम पटापट करतात. अनेक भव्य काम आकारास येते. अनेक वर्ष, अनेक महिने मनुष्य तेच काम करतो आणि त्याचं जे मनामध्ये जी कामाची प्रतिमा असते ठरवलेली, ते काम हृदयाला येतं, हे घडतं आणि हे खरं आहे, हे सत्य आहे.
पहा, जगामध्ये तुम्ही जर पाहिलं डोळे उघडे करून, तर तुम्हाला असे अनेक श्रमाचे दाखले मिळतील, उदाहरणे मिळतील की तुम्ही कल्पना करू शकत नाही. श्रमाचा वारसा हा नैसर्गिक आहे. तो लहान बाळालासुद्धा प्राप्त असतो आणि मोठ्या माणसालासुद्धा प्राप्त करता येतो. श्रमाची शक्ती ही नैसर्गिक आहे, ती कृत्रिम नाही आहे. लक्षात ठेवा, जेव्हा मनुष्य जन्माला येतो तेव्हा श्रमतत्व मनुष्याच्या शरीरात तेव्हाच प्रवेश करतं. हे लक्षात ठेवा. मनुष्य ते बाळ हातपाय हलवतं, कशामुळे? श्रमाच्या शक्तीमुळे हलवतं. ते बोलू लागतं, ते धावू लागतं, ते खाऊ मागू लागतं, ते शाळेत जातं, ते पुस्तकं वाचतं, महाविद्यालयात जातं, ग्रॅज्युएट होतं आणि कामाला लागतं. ही जी साखळी आहे, ही जी चेन आहे, ती चेन कशासाठी मनुष्य करतो? अरे, मनुष्याचं बाळ जन्माला आल्यापासून मनुष्य त्याला तयारी करतो नोकरीसाठी. हा मोठा होईल, माझा आधार होईल, किंवा मुलगी असेल की बाबा ही नोकरी करेल, मला पोसेल. असे वेगवेगळी स्वप्न तो पाहतो मनुष्य, वेगवेगळी स्वप्न पाहतो. आणि आपल्याला जे जमलं नाही ते आपला वारसा, आपला मुलगा किंवा मुलगी चालवेल असं त्याला वाटतं. अनेक प्रकारचे दुःख मनुष्य भोगतो त्याच्या जीवनात. समजा मनुष्याचं जीवन हे 60-70 वर्षाचं असेल, तर त्यातली 40-50 वर्ष मनुष्य कष्टच करतो. त्याच्या पायाला थारा नाही. मनुष्य झोपला तरी विचार करतो, उद्या काय होईल, परवा काय होईल, कसा जाईल दिवस, कसं माझं आयुष्य होईल, माझ्या मुलाबाळांचं काय होणार. श्रम आणि पैसा, धन आणि संपत्ती याचं कनेक्शन, याचं बोलतो ना पण, लागे बांधे श्रमाशी आहेत. तुम्ही काम केलं, उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही एखादी कचरा काढला तर समोरचा मनुष्य तुम्हाला काहीतरी देतो, हे घे बाबा जा. अगदी भिकारीसुद्धा हात पसरतो तेव्हा त्याला लोक टोमणे देतात, काय रे तुला काम करता येत नाही, तुझे हात असे झाले तसे झाले. पण एखादा भिकारी ट्रेनमध्ये येतो, लहान लहान मुलं असतात आणि ते कचरा काढतात, झाडू असते त्यांच्याकडे, कचरा काढतात. किंवा एखादी मुलगी येते, ती अशी टपऱ्या अशी वाजवते, त्याच्यावर गाणं बोलते, मनुष्य तिला देतात 1 रुपया, 2 रुपये, 3 रुपये. पैशासाठी चालले. कोण शिकवते ही बुद्धी तुम्हाला देतं? कोण श्रम देतो? श्रमाकडे अफाट बुद्धी सामर्थ्य आहे. जरी मनुष्याचा मेंदू तल्लक असला तरी त्याला प्रेरणा मिळते, ही श्रमाकडून मिळते. उच्च वरिष्ठ अधिकारी एखादं नियोजन करतात किंवा हे असं आहे, हे आपल्याला संकट असं आलेलं आहे, आपल्यावर रोगराईचे संकट आले, आपल्यावर साथ आली देशावरती, ही साथ कशी घालवायची, हा विषाणू कसा मारायचा, याला कंट्रोल कसा करायचा, याचा विचार जेव्हा नियोजन करतात मंडळी, तेव्हा श्रम तिथं अस्तित्वात असतं, तिथं उभं असतं. आणि तेच त्यांना प्रेरित करते, बाबा हे तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा, तुमची आरोग्य यंत्रणा सक्षम करा, लोकांना जागरूकता निर्माण करा, तर ही रोगाची साथ जाईल, तर हा विषाणू मरेल. आता तुम्हाला घरातच थांबावं लागेल, घरी थांबा मग. असं घडतं. हे शिकवतं कोण? ते देतं कोण? हे बघा, श्रम आहे ना, शिक्षण पण देतं आणि प्रशिक्षण पण देतं. जिथं शिक्षण आहे ते ज्ञान आहे, जिथं प्रशिक्षण आहे तिथे विज्ञान आहे. आणि या सगळ्यांच्या भोवताली श्रमाचं वलय आहे. लक्षात घ्या, श्रमाचं वलय आहे ना, खूप ताकदवान आहे, सामर्थ्यवान आहे, दैदिप्यमान आहे, उज्ज्वल आहे. ही जी शक्ती आहे, ही शक्ती मनुष्याला दिसत नाही, ती अदृश्य शक्ती आहे. अनेक लोक म्हणतात मला देव दिसत नाही, तशीच श्रमाची शक्ती आहे. दिसते का? ती नाही. पण मनुष्य काम करतो तेव्हा त्याला प्रतीत होतं, अरे हे काम मी केलेलं आहे, अरे अफाट शक्तीचं काम मी केलं आहे. मनुष्य अवाढव्य मशिनरी बनवतो, अवाढव्य इमारती उंच करतो, गिर्यारोहण करतो, उंच डोंगरावर जातो, तिथून खाली उडी मारतो समुद्राच्या पाण्यामध्ये. निसर्गामध्ये श्रम आहे, लक्षात ठेवा. झाडं बहरतात, वादळं येतात, समुद्राच्या लाटा रोरावत किनाऱ्याला येतात, नदीचं पाणी वाहतं, प्रकाश येतो, धूळ पसरते. हे काय आहे? हे निसर्गाचं श्रमचक्र आहे, हे लक्षात घ्या. निसर्ग हा किमयागार आहे आणि निसर्गाचा श्रमत्कार हा माणसासाठी आहे.
मनुष्य नसेल तर श्रमाला काही अर्थ नाही, आणि श्रम नसेल तर मनुष्याच्या जीवनाला काही अर्थ नाही. हे बघा, हे दुहेरी तत्व आहे, एकास एक पूरक आहे, हे लक्षात घ्या. हे सारं श्रमगीतेमध्ये आहे. श्रमगीता वाचली मन आनंदित होईल. अनेक ज्या कल्पना आहेत, अनेक ज्या अडचणी किंवा विचार, शंका, याची उत्तर तुम्हाला मिळतात. त्यासाठी श्रमगीतेचं वाचन महत्त्वाचं आहे. श्रमगीता वाचली की जीवन जगाला मदत होते. आणि आर्ट ऑफ वर्किंगची साथ जर असेल तुम्हाला तर सोन्याहून पिवळं.